नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मशिदीवरील भोंग्यांवरून सुरू झालेल्या वादाला आता पक्षीय स्वरूप आले. राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुन्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट केल्यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे असा सोशल मीडियावर वार रंगलेला आहे. मशिदीवरील भोंग्याविषयी शिवसेना प्रमुखांनी ते वक्तव्य केलं होतं. एकीकडे भोंग्यावरून हा वाद रंगलेला आहे, तर दुसरीकडे मनसे शिवसेनेच्या मार्गाने वाटचाल करत असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. शिवसेना प्रमुखांनी यापूर्वी उपस्थित केलेले मुद्दे राज ठाकरेंकडून हाती घेतले जात असल्याचं बोललं जातंय. मग तो हिंदुत्वाचा मुद्दा असो की मशिदींवरील भोंग्यांचा. मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यातलं राजकारण शिगेला पोहोचलं. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. राज ठाकरेंनी भोंग्यांवरून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर काही ठिकाणी मनसैनिक आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं. पोलिसांनी मंगळवारपासूनच मनसैनिकांची धरपकड केली होती. तर बुधवारी राज ठाकरेंनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा एक भाग ट्विट करून शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला रस्त्यामधले नमाज आम्ही पडल्या बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये, लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कुठे जर कोणाला उपद्रव होत असेल त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद. खरं तर गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेऊन राज ठाकरेंनी राजकीय वातावरण ढवळून काढलं. अनेक लोक त्याच्यावरती तर्क लावत आहेत की आता जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे मी हा झेंडा आणला, तो योगायोग आहे. गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला थेट इशारा दिलेला होता. त्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. तसंच राज्यभरात महाआरतीचं आवाहनही राज ठाकरेंनी केलेलं होतं. राज ठाकरेंनी भोंग्यांचा विषय लावून धरल्यामुळं मनसेनं हिंदुत्वाची कास धरल्याचं आता लपून राहिलेलं नाही. तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पढू, मोठ्याने लावू. राज ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय वाटचाल सुरू करत असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद. की लाऊडस्पीकर मशिदींवरचे लावून जर समजा तुम्ही गोंगाट करणार असाल तर त्या मशिदींच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा पढू, मोठ्याने लावू. मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा पुढे करून राज ठाकरेंनी भविष्यातल्या आपल्या राजकारणाची दिशा निश्चित केलेली आहे. मनसेचं इंजिन आता हिंदुत्वाच्या ट्रॅकवर धावणार असल्याचे संकेत गुढीपाडव्याला झालेल्या मनसेच्या सभेतच मिळालेले होते. अशातच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणाही करण्यात आलेली आहे. त्यामुळेच आता राज ठाकरेंनी विकासाची ब्लूप्रिंट सोडून हिंदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याचं स्पष्ट झालंय. खरं तर राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार आजवर शिवसेनेनं केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र आता शिवसेनेपेक्षा आपलं हिंदुत्व अधिक प्रखर असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय. माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भाजप आणि शिवसेना युती तुटल्यापासून शिवसेनेनं हिंदुत्वाशी फारकत घेतल्याची टीका विरोधकांकडनं केली जाते. यामध्ये आता राज ठाकरेंच्या मनसेची भर पडलेली आहे. कट्टर हिंदुत्ववादी अशी शिवसेनेची आजवर प्रतिमा होती. मात्र
दोन्ही काँग्रेसची युती केल्यामुळं आता शिवसेनेची जागा घेण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जातोय. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासावर नजर टाकल्यास शिवसेनेनं 80च्या दशकात भाजपशी युती केल्यानंतर मराठीच्या मुद्द्याला मुरड घालून हिंदुत्वाचा नारा दिला होता. तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेनं कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय. शिवसेनेचं राजकारण आजपर्यंत मराठी माणूस आणि हिंदुत्वाभोवती फिरत राहिलेलं होतं. मात्र 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर राज्यातली राजकीय समीकरण बदलली. शिवसेनेनं भाजपची साथ सोडत दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना काहीशी बॅकफूटवर गेल्याची टीका भाजपकडून केली जातीये. हीच संधी साधून मनसेकडून हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेकडून हायजॅक करण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका व्यक्त केली जातीये. राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रोखठोक भूमिका घेतली होती. मात्र शिवसेनेनं सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसची हात मिळवणी करत हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका मनसेकडून केली जातीये. त्यामुळंच आता मनसेचं राजकारण हिंदुत्वाच्या भोवती फिरू लागलंय. एकेकाळी शिवसेना प्रमुखांनीही हिंदुत्वावरून रान पेटवलं होतं. तर मी सरपोतदारांना सांगणार आहे की सरपोतदार, तुमची एक केस कोर्टामध्ये नुसती पडून आहे, आणि ती म्हणजे मशिदीवरचे लाऊडस्पीकर हे केव्हा खाली उतरवायचे. हायकोर्टाने कलकत्त्याचा निर्णय देऊन टाकलेला आहे की उतरवा, पहिल्यांदा खाली उतरवा. त्याने उतरवले. पण भयानक बातमी आहे, हे करत असताना दुसरी येऊन ठेपली, थडकली. आणि ती बातमी अशी, पत्रकारांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या आमच्या महाराष्ट्र सरकारची सुनता झालेली आहे त्यांनी नवीन फतवा काढलेला आहे. आपण आत्ताच्या आत्ता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. त्यांना जर सहज सरळ मार्गाने जर समजा समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल मला माहिती नाही. आजवर राज ठाकरे आपल्या भाषणांमध्ये विकासाच्या मुद्द्यावर भरभरून बोलत असत. पण आता त्यांच्या भाषणात हिंदुत्व हाच प्रमुख मुद्दा असल्याचं पाहायला मिळतंय. मशिदींवरील भोंगे राज ठाकरेंच्या टार्गेटवर आलेले आहेत. तसंच रस्त्यावरील नमाज पठणावरून सुद्धा राज ठाकरेंनी टीका केली होती. आणि मुसलमानांची नमाजासाठी भर रस्त्याची जेव्हा ढुंगणं वर जातात त्याच्यावरती तुम्हाला लाथ घालता येत नाही. या हजी अलीला गाड्या अशा आणाव्या लागतात, अशा इकडून का, हे इकडे वर आलंय त्यांचं. बरं, हे गॅस सिलेंडर असे वर आलेले आहेत. हे मी जर बंद झालं नाही तर आम्हाला पुन्हा महाआरती चालू करावी लागेल. इथे शाळा आहे, इथे मंदिर आहे, इथे सभा नाही घेऊ शकत. आणि ह्याना कुठेही रस्त्यावरती येऊन तुम्ही नमाज पडताय. कोणी अधिकार दिले तुम्हाला? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वावरून वेळोवेळी आक्रमक भूमिका घेतली होती. तीच भूमिका आता राज ठाकरेंनी घेतली आहे. मी आजपासून तुम्हाला सांगतो, या देशाला भारत म्हणू नका, इंडिया म्हणू नका. आजपासून या देशाला फक्त हिंदुस्तान म्हणा. जेवढे जमलेले आहात तेवढ्या कडवट हिंदूंनी आजपासून हिंदुस्तान म्हणायचं, भारत बिरत म्हणायचं नाही. भारताला माझा विरोध नाही. भारत माता की जय ठीक आहे, पण आमच्या हिंदूंचा ठसा उमटलाच पाहिजे. आणि ह्याकरता हिंदुत्वाचा, कडवट हिंदुत्वाचा प्रचार नसा करू नका. तर ते तुम्ही दाखवून द्या की होय, आम्ही हिंदुस्थानामध्ये राहणारे हिंदू आहोत. माझ्या मराठीला जर नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल. आणि माझ्या धर्माला जर समजा कोणी नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या. 4 दशकांपूर्वी शिवसेनेनं हिंदुत्वाची वाट ठरली होती. आता राज ठाकरे यांच्या मनसेचा प्रवासही मराठीवरून हिंदुत्वाच्या दिशेनं सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना प्रमुखांनी सुरुवातीच्या काळात मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण केलं आणि त्यानंतरच्या काळात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. आता मनसेनं देखील तोच मार्ग स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय.
राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावरून राजकारणाला सुरुवात केली आणि आता मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या ट्रॅकवर आले. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मनसेच्या स्थापनेला जवळपास 16 वर्षांचा कालावधी लोटलाय. राज ठाकरेंनी मराठीचा झेंडा हाती घेत राज्यात अक्षरशः रान उठवलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल टाकीत राज ठाकरेंनी आपली स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर राज ठाकरेंच्या नेतृत्वाची ती कसोटी होती. मराठीच्या मुद्द्याला हात घातल्यानं सुरुवातीच्या काळात राज ठाकरेंना प्रचंड जनसमर्थन मिळालं. शिवसेनेतील अंतर्गत लाथाड्यांवर प्रहार करत राज ठाकरेंनी वेगळी वाट निवडली. मुळात माझा वाद हा माझ्या विठ्ठलाशी नाहीच आहे, तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. ज्या लोकांना दीड दमडीचं राजकारण कळत नाही, त्या लोकांसाठी म्हणून मी आज या क्षणाला शिवसेनेच्या नेतेपदाचा राजीनामा इथे देत आहे. सुरुवातीला मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हाच मनसेच्या राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू होता. शिवसेनेचा इतिहास चाळल्यास शिवसेनेनेही सुरुवातीच्या काळात मराठी माणसाच्या हक्कासाठी संघर्ष केला आणि तोच किस्सा राज ठाकरेंनी गिरवल्याचं पाहायला मिळालं. मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर राज ठाकरेंनी मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या दिशेनं वळवल्याचं स्पष्ट होत आहे. एकेकाळी मराठीचा नारा देणाऱ्या राज ठाकरेंचा आता सूर बदललाय. त्यामुळे राज ठाकरेंनी आगामी काळात हिंदुत्वाचं राजकारण केल्यास फारसं आश्चर्य वाटायला नको. मराठीच्या मुद्द्यावरून राजकारणाचा श्रीगणेशा करणाऱ्या मनसेनं मशिदीवरच्या भोंग्यांच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाची कास धरली आहे. ही बदललेली राजकीय भूमिका पाहता भविष्यात मनसेचं राजकारण कोणत्या दिशेनं जाणार आहे हे वेगळं सांगायची गरज उरली नाहीये. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मशिदींवरच्या भोंग्यांचा मुद्दा पुढे करून राज ठाकरेंनी आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीचे संकेत दिले. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. ज्या मशिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. खरं तर मनसेनं आपल्या झेंड्यात बदल केला त्यावेळीच मनसेच्या इंजिननं ट्रॅक बदलल्याची चर्चा सुरू होती. कारण मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी मर्यादित यश मिळवलं होतं. त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाला फारशी प्रभावी कामगिरी करता आली नाही. हळूहळू पक्षाच्या लोकप्रतिनिधींची संख्या कमी होत गेली. तसंच महानगरपालिकांमधला प्रभाव सुद्धा कमी होत गेला. त्यामागे विविध कारणं असली तरी बदललेल्या राजकीय परिस्थितीत आता मनसेनंही कूस बदलली आहे. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास शिवसेनेचा प्रवासही याच मार्गावरून झाल्याचं पाहायला मिळतंय. कडवट हिंदुत्व हीच शिवसेनेची ओळख बनली होती. अनेक लोक त्याच्यावरती तर्क लावतायत की आता जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमुळे मी हा झेंडा आणला. तो योगायोग आहे. आता कोणी धरावं आणि कोणी सोडावं याला काही कोण काय करू शकतं. पण तो जो मूळ ज्याला DNA म्हणतो तो हाच आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यानंतर भविष्यात मनसे आणि भाजप दरम्यान युतीची चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात मुंबई, ठाणे, पुणे अशा प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्यात. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जाते. शिवसेनेनं भाजपशी फारकत घेतल्यानं राज्यात भाजपला एका प्रादेशिक मित्र पक्षाची गरज आहे. मात्र मनसेची परप्रांतीयांविषयीची भूमिका भाजपसाठी अडचणीची ठरणारी आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील संभावित युतीविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजप शिवसेना युती झाली त्या काळातही मराठीचा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरला होता. मनसे आणि भाजपच्या संभाव्य युतीतही तोच मुद्दा अडचणीचा ठरण्याची शक्यता वर्तवली जाते.
मात्र 2 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी NRC आणि CAAच्या मुद्द्यावरून भाजप पूरक भूमिका घेतली आणि आता मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्याला हात घातलाय. खास करून मुसलमानांनी जे मोर्चे काढले, मला त्याचा अर्थच नाही लागला कधी. ते CAA असेल किंवा NRC असेल, जे जन्मापासून इथे राहत आहेत, जे वर्षानुवर्ष इथे राहत आहेत, त्यांना कोणी बाहेर काढत होतं? मशिदींवरच्या भोंग्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं असलं तरी आपण राजकीय भूमिका बदलली नसल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. खरं तर राज ठाकरेंनी सुरुवातीपासून विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं. त्यासाठी राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार केली. त्यांनी धार्मिक राजकारणापासून पक्षाला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी आपल्या झेंड्यात विविध रंगांचा समावेश केला होता. मात्र अलीकडच्या काळात त्यांनी हिंदुत्वाची पताका हाती घेतली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवातीच्या काळात मराठी माणसाच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेतली. तीच भूमिका राज ठाकरेंनी मनसेच्या स्थापनेवेळी घेतली. मात्र आता राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतलाय. शिवसेनेनं आजवर ज्या प्रकारे वाटचाल केली त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न मनसेकडून केला जात असल्याचं या सगळ्या घडामोडींवरून पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एकेकाळी सत्ताधारी काँग्रेस पार्टी ही शिवसेना प्रमुखांच्या टार्गेटवर होती. खरं तर आपण पाहिलं राज ठाकरेंकडून देखील आता तोच कित्ता गिरवला जातोय. नुकत्याच झालेल्या 3ही सभेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात. माझ्या धर्माला जर समजा कोणी दखल लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावरती जाईन त्याच्या. मनसेनं सुरुवातीपासूनच मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून एक वेळेला राज ठाकरे यांचा उल्लेख मराठी हृदयसम्राट असा केला जात होता. पण आता मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्यानंतर मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचा उल्लेख हिंदू जननायक असा केला जातोय. ही मनसेच्या बदललेल्या राजकारणाची नांदी असल्याचं मानलं जातं. खरं तर मनसेनं स्थापनेपासूनच अनेक आंदोलनं केली. कधी दुकानांवरील मराठी पाट्यांचं आंदोलन असेल, कधी टोल विरोधातलं आंदोलन असेल. मनसेनं केलेल्या आंदोलनाचा परिणामही त्या त्या वेळेला पाहायला मिळाला. मराठी पाट्यांचं आंदोलन हाती घेतल्यानंतर मुंबईतल्या दुकानदारांनी मराठी पाट्या लावायला सुरुवात केली होती. टोल विरोधी आंदोलनात मनसेला काही प्रमाणात यश नक्की मिळालं. मनसेच्या आंदोलनानंतर अनेक टोल नाके बंद करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारला घ्यावा लागला होता. एकेकाळी जनतेच्या प्रश्नांवर रस्त्यावर लढणारी मनसे आता भावनिक मुद्द्यांवर राजकारण करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवसेनेनं सुद्धा सुरुवातीच्या काळात मराठी पाट्यांचा मुद्दा हाती घेतला. तसंच परप्रांतीयांच्या विरोधात शिवसेनेचं आक्रमक आंदोलन त्यावेळी चांगलंच गाजलं आणि नंतरच मुंबईमध्ये शिवसेनेचा पाया मजबूत झाला. मनसेनं केलेल्या आंदोलनाची वेळोवेळी बरीच चर्चा झाली. पण गेल्या 1.5 दशकात मनसेचा मुंबई, पुणे आणि नाशिक या प्रमुख शहरांच्या बाहेर फारसा प्रभाव दिसला नाही. 2019 नंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. त्यामुळे भविष्यात भाजप मनसे हे नवीन राजकीय समीकरण तयार झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मनसेनं मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे त्याला बळच मिळालं. मात्र शिवसेनेनं सुद्धा एकेकाळी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आपल्या राजकारणाच्या कक्षा विस्तारण्याचा प्रयत्न केला होता. भाजपशी युती केल्यानंतर शिवसेनेनं सुद्धा हिंदुत्वाची पताका हाती घेतली. त्यावेळेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या निशाण्यावर होते आणि आता मनसे सुद्धा त्याच ट्रॅकवर असल्याचं पाहायला मिळतंय. शरद पवार आणि त्याचं मंत्रिमंडळ जोपर्यंत तिथून खाली उतरत नाही तोपर्यंत त्यांच्या मागे हॉर्नचे भुंगे आम्ही लावणारच. करायला पाहिजे. बाकी सगळं ठीक आहे. इतकं काही चाललेलं आहे. जावयाला कसं मिळेल काम. मी मागे बोललो होतो. मी स्वतः त्यांना सांगितलं की अहो म्हटलं मुंबई ते पुणे रस्ता सरळ 5 मार्गी आधी अमेरिकन धर्तीवर द्यायला तयार आहे. तुमचा आम्हाला 1 रुपया नको. फक्त तुम्ही होकार द्या, परवानगी द्या आणि आम्ही बघा करतो की नाही.
नाही म्हणे माणूस कोण आहे. म्हटलं माणसाची काय गरज आहे तुम्हाला, माणूस नंतर तुमच्याशी ओळख करून देईल की, पण आता कशा करता पाहिजे. नाही म्हणे माणूस व्यक्ती सांगितलं तर मी बघतो काय करायचं. म्हटलं नाही. या पवार साहेबांना हिंदू या शब्दाचीच मुळात ॲलर्जी आहे. प्रत्येक वेळेला बोलताना शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, हो तो आहेच, आमच्या शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, पण त्याआधी आमच्या शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले, त्यांचा विचार घेऊन ते पुढे गेले. पण कधी पवार साहेबांच्या तोंडी शिवाजी महाराजांचं नाव कधी ऐकलं नाही. आणि पवार साहेब, पहिली गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो, मी जात मानत नाही, मला जातीशी काही देणं घेणं नाही. इथे कोणा ब्राह्मणांची बाजू घेण्यासाठी म्हणून मी पण उभा नाहीये आणि कोणाचीच बाजू घेणार नाहीये. मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमधील मनसेच्या सभांवर नजर टाकल्यास राज ठाकरे यांनी थेट शरद पवार यांना टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे. एकेकाळी शिवसेना प्रमुखांनी सुद्धा अशाच प्रकारे शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन दिग्गज नेत्यांमध्ये अनेक वेळेला राजकीय कलगीतुरा रंगल्याचं जनतेनं पाहिलंय. खरं तर मनसेच्या स्थापनेपासून सत्ताधारी हे राज ठाकरे यांच्या निशाण्यावर राहिलेत. आता महाविकास आघाडी सुद्धा राज ठाकरे यांच्या टार्गेटवर आहे. राज यांनी गेल्या काही दिवसातील जाहीर सभांमधून महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. शिवसेना विरोधात असताना शिवसेना प्रमुखांनी सुद्धा अशाच प्रकारे सत्ताधाऱ्यांना घाम फोडला होता. शिवसेना प्रमुखांच्या ठाकरी शैलीचा फटका अनेक नेत्यांना सहन करावा लागला होता आणि आता तीच भाषा राज ठाकरे यांच्या प्रत्येक सभेत पाहायला मिळते. एक अशा उभारीने उभे राहा की पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे काँग्रेस उभी राहिलेली असेल ना, तिथे तिथे तिचा निपात करावाच लागेल. पैशाचे जर लाचार व्हाल तर शिवरायाचं नाव घेऊ नका, हा भगवा झेंडा हातामध्ये ठेवू नका. 5 लाखाला नंतर विकले जाणार असाल, 10 लाखाला विकले जाणार असाल आणि आता मात्र भ्रष्टाचाराचा निषेध करणार असाल तर हे ढोंग महाराजांना सुद्धा आवडणार नाही. आणि हे ढोंग तुमच्या मराठ्यांच्या रक्तामध्ये असता कामा नये, एवढी काळजी घ्या. शरद पवार सांगतात की दोन समाजामधला म्हणे हे दुई माजवतायत, हे महाराष्ट्र आणि देशासाठी म्हणे योग्य नव्हे, मी दुई माजवतोय. पवार साहेब, आपण जाती जातीमध्ये जे भेद निर्माण करताय ना, त्याने दुई माजती आहे. प्रत्येक व्यक्ती जातीतनं बघायची. हातामध्ये पुस्तक घेतल्यानंतर पुस्तकाचा लेखक कोणत्या जातीचा आहे त्याचा विचार करून बोलायचं. मी त्या दिवशी जेव्हा बोललो, आज आत्ता घरी जेव्हा जाल त्यावेळेला युट्यूबवरती काढून बघा, सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंतच्या सभा काढून बघा. कधीतरी शरद पवार साहेबांनी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केलाय का? राज ठाकरे यांना शिवसेना प्रमुखांच्याकडून ठाकरी शैलीचा वारसा मिळालाय. त्यामुळे शिवसेना प्रमुखांप्रमाणे त्यांच्या भाषणाला सुद्धा प्रचंड गर्दी होते. शिवसेना प्रमुख आपल्या भाषणात उपस्थितांशी थेट संवाद साधत आणि त्याच पद्धतीने विरोधी पक्षातील नेत्यांची नक्कल सुद्धा करत. शिवसेना प्रमुखांच्या प्रमाणेच राज ठाकरे यांच्या सभांना सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळतो आणि हे मनसेच्या स्थापनेपासूनचं चित्र आहे. शिवसेना प्रमुखांनी आजवर ज्या पद्धतीनं राजकारण केलं, ज्या ज्या मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली, अगदी तसाच प्रयत्न आता राज ठाकरे यांच्याकडून केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. होऊनच जाऊन दे. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.